ताई बोला. इथे स्कॅनर आहे. ह्या मॅडम आहेत, ऑनलाईन कामं करतात, ओनर आहेत. मी विनोद साळुंके. आज आपल्याशी बातचीत करणार आहेत रत्नदीप कांबळे, सामाजिक बांधिलकी जपणारे एक व्यक्तिमत्व. ते पत्रकार आहेत आणि तुमच्या पेपरचं नाव काय? साप्ताहिक कोकणी दणका असं त्यांचं साप्ताहिक आहे. त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊ, त्यांच्या मनाचे प्रश्न आणि त्यांचं हे ऑफिस आहे, आपण दाखवलं आहे त्या ऑफिसबद्दल आणि त्यांच्या कामकाजाविषयी ते स्वतः बोलणार आहेत. तर तुमच्याविषयी तुम्ही व्यक्त व्हा. नमस्कार, मी रत्नदीप दया कांबळे, पत्रकार. माझं एक साप्ताहिक आहे. माझ्या वडिलांनी जे साप्ताहिक चालवलं ते साप्ताहिक आता मी ऑनलाईनच्या माध्यमातून चालवत आहे. आपल्या जर काही लोकांच्या जर समस्या असतील, कुठल्याही रस्त्याच्या असू दे, कुठल्याही असू दे, तर आपण त्या एक शासनाकडे निर्भीडपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आपलं गुरुकृपा कॉम्प्लेक्स दळे बाजार इथे ऑनलाईन सेंटर आहे, डिजिटल सेवा केंद्र म्हणून एअरक्राफ्ट एंटरप्राइजेस या नावाने आहे. तर आपण त्या ठिकाणी ऑनलाईन शासनाच्या ज्या योजना असतील, शासनाची कामं असेल, कर्जमुक्ती योजना असेल, विविध प्रकारचे अर्ज टायपिंग असेल किंवा लग्नपत्रिका, वारसापत्रिका, शासकीय दुकान लायसन असेल, अन्न व्यवसाय लायसन असेल, अशा प्रकारचे सर्व जी शासनाची ऑनलाईन काम, नोकरी संदर्भातील काही ऑनलाईन कामं असतील ते आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण या ठिकाणी ते आपलं डिजिटल सेवा केंद्रामार्फत आपलं चालू आहे. त्यानंतर आपल्याकडे समजा जर लोकांच्या, नागरिकांच्या काही अडचणीची जर कामं असतील तर तुम्ही आमच्याशी बिनधास्त संपर्क साधा. शासकीय अडचणीची जी कामं असतील, ती संपर्कांना होणारे जर कामं असतील तर आमच्या माध्यमातून आम्ही करून देण्याचा आपल्याला पुरेपूर प्रयत्न करू. त्यानंतर जर समजा आपली सातबारावरची काय प्रॉब्लेम असेल, काही शासनाच्या याच्यात कोणती कामं अडकलेली असेल, आम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून असो किंवा शासनाच्या पाठपुरावा करण्याच्या माध्यमातून असो, अशा प्रकारे आम्ही आपली कामं करून देण्याचा निश्चितपणे या कार्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न करू. तर रत्नदीप कांबळे हे सामाजिक बांधिलकी जपणारे एक समाजसेवक आहे. तुम्हाला शासकीय, निमशासकीय किंवा त्यांचा आता प्रिंटिंग प्रेस आहे, कोकणी दणका नावाचं साप्ताहिक आहे, त्यांचे वडील दयाळ कांबळे चालवायचे. आता ते स्वतः तुम्ही संपादक आहात. त्यांच्या पश्चात आता रत्नदीप कांबळे याचं संपादक कोकणी दणका प्रिंट करतात साप्ताहिक. तर इतर सर्व मी बाहेरून येताना सगळ्या गोष्टी, त्यांचं स्कॅनर, ऑनलाईन कामं कोणती करतायत, म्हणजे शासकीय, निमशासकीय. आणि तुम्हाला तुमच्या गावामध्ये एखादी योजना राबवायची असेल, एखाद्या गावात एखाद्या धनगरवाड्यापर्यंत किंवा एखाद्या अशी वाडी असते की तिथे रस्ता नसतो, पायवाट असते, त्या ठिकाणापर्यंत रस्ता, कमीत कमी रस्ता, ॲम्ब्युलन्स आणण्यासाठी, त्यांना पर्सनल व्हेकल्स असतील, प्रायव्हेट व्हेकल्स असतील, हे जाण्यासाठी जर अडचण असेल देवगड तालुक्यात असून तर ते देवगड तालुक्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कर. तुम्ही फक्त कॉन्टॅक्ट करा. तर तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9767730464. दुसरा एक नंबर आहे 9322912814. या नंबरवरती संपर्क करा आणि आपला कॉल निश्चित उचलेल. ओके. बाहेर मी आता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये कॅप्चर केलाच आहे आणि आता इथे स्क्रीनवरती पण तुमच्या यांचा नंबर मी टाकेन. तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. अतिशय म्हणजे सामाजिक जाणीव असलेलं एक व्यक्तिमत्व आहे आणि व्यक्तिमत्व फुलत कधी जातं, अनुभवातून व्यक्तिमत्व फुलत जातं. तर त्यांना संधी द्या आणि तुम्ही त्यांच्या माध्यमातून किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये अशी व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडून तुम्ही कामं करून घ्या. बट आपण आज रत्नदीप कांबळे यांना भेटलो तर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही पोहोचा, एवढी विनंती. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.